धुळ्याच्या साक्रीमध्ये अवकाळीमुळे मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळते। अवकाळीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र आहे। नुकसानग्रस्त भागाची पाहणी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। मी कांदे लावलेले आहेत शेतात आणि पाण्याने खूप नुकसान केली माझी आणि जवळजवळ माझा 5 ते 5.5 लाखाचे नुकसान झालेले। तरी मला नुकसान भरपाई हवी आहे। तरी कृषी सहाय्यक तलाठी यांनी आणि तहसीलदार यांनी पंचनामे करावे हीच माझी अपेक्षा आहे। तर अवकाळी पावसाचा विदर्भातील शेतीलाही मोठा फटका बसतोय। अमरावतीमध्ये कांदा पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। अंजनगाव बारी परिसरातील शेतात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। तर अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा आणि काढून ठेवलेला कांदा पावसामुळे खराब झालाय। 4-5 दिवसापासून आम्ही हा कांदा उपरून ठेवला होता सुकवणीसाठी आणि सुकवणीसाठी हा कांदा उपरून ठेवल्यानंतर सतत पाऊस हा 4-5 दिवसापासून हा पाऊस रोज येत आहे आणि त्याच्यामुळं हा कांद्याचा पूर्ण कांदा हा सडला आहे। त्याच्यामुळं याचे त्वरित पंचनामे करून शासनाने याची दखल घेऊन त्वरित याचे पंचनामे करावे। आम्ही तसे तलाठी साहेबांना कृषी अधिकारी साहेबापर्यंत म्हणजे फोन करून त्यांना सांगितलं, तर त्यांचं म्हणणं असं पडलेलं आहे की बा आम्हाला वरून आदेश नाही आहे। आता ही वरून आदेश कधी येणार? कृषी मंत्री साहेबांना आमचं शेतकऱ्या थ्रू एवढंच म्हणणं आहे की याचे ताबडतोब पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा। पाण्यानं पूर्ण कांदा खराब झाल्यामुळं हे आम्हाला नुकसान खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावं लागते। तरी आम्हाला प्रशासनाला माझी विनंती आहे की या तलाठी साहेबांना कृषी विभागांना सुद्धा विनंती आहे की आमचे पंचनामे त्वरित करावे, स्पॉट पंचनामे करावे, त्यानुसार आम्हाला न्याय द्यावा। आणि कृषी मंत्री साहेबांना सांगतो आणि आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांना सुद्धा विनंती आहे की आमच्या शेतकऱ्याकडे नाही निदान तर काहीतरी 2 वाक्य तरी आमचे पार्लमेंटमध्ये मुद्दे उपस्थित करावे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।